दादा एकत्र या सगळे एकत्र सगळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धिक्कार असो धिक्कार असो गद्दारांचा धिक्कार असो ओ भाऊ धिक्कार असो बोलायचं इथं बोलायचं गद्दारांचा धिक्कार असो अरे एक मिनिट घेऊ दे ना फक्त काय आता आज जिल्हा परिषदेमध्ये 20 तारखेला ज्या पद्धतीनं अनिल देसाई साहेब आणि मांडवे साहेबांना उचलून नेलं त्याच पद्धतीनं आमचा व्हीप लागू असताना सुद्धा रात्री 2 सदस्यांना उचलण्याचं पाप या आताच्या भाजपानं केलेलं आहे। सातारा जिल्हा भाजपा ही दुसऱ्याची पोरं पळवून पालकत्व साधण्यासाठी पटाईत झालेली आहे। आमचे 2 सदस्य पुन्हा रात्री यांनी नेलेले आहेत आणि त्याचाच निषेध म्हणून आम्ही आता छत्रपती शिवाजी महाराजांपुढे जाऊन आणि यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुढे जाऊन आम्ही न्याय निवाडा मागणार आहोत की तुमच्या राज्यामध्ये अशा पद्धतीची अराजकता माजत असेल तर नक्की सामान्य जनतेनं न्याय कोणाकडे मागायचा। म्हणूनच आम्ही छत्रपतींच्या पुढे जाऊन नतमस्तक होणार आहे, यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुढे नतमस्तक होणार आहे आणि जनतेच्या दरबारात खुल्या मनानं जाणारा हा शिवसेना आणि राष्ट्रवादीचा चमू उद्यापासून तुम्हाला खऱ्या अर्थानं रणांगणात दिसेल। परंतु काळी तोंड केलेली माणसं जी आता फुटून गेलेली आहेत, व्हीप लागू असताना ज्यावेळी सदस्य फुटतो त्यावेळी विचार करा त्याला केवढं मोठं लांगुल चालून दिलं असेल। कदाचित त्यातले काही आता तुम्हाला सभापती म्हणून पण मिरवताना दिसतील, परंतु हे सभापती पद लोकशाहीला मारून गळा घोटून मिळवलेलं आहे। त्यामुळे त्यांच्या मतदारसंघातल्या आणि जिल्ह्यातल्या लोकांनी या चोरांपासून सावध राहावं अशी आमची प्रामाणिक भूमिका आहे। म्हणून आम्ही आता महाराजांच्या चरणी आहे त्या दोघांची नावं सांगा। कामेश कांबळे, ऋतुजा शिंदे। भाऊ नेमकं 2 कोण नाव शिंदे आमच्या काल होत्या त्या गेलेल्या आहेत वाईच्या लता करण्याने बरं का ते आता सभापती म्हणून नाव चर्चेत आहे, तुम्ही त्याबद्दल काय सांगता? त्यांची नाव सभापती म्हणून चर्चेत आहेत, चर्चा आता सभापती पदाची नावं तुम्हाला जाहीर होतील। जाहीर झाल्यानंतर तुम्हाला कळेल की कुठल्या गटातली कुठली लोक सभापती म्हणून विराजमान झाली, मग त्या लोकांनंतर तुम्हाला समजून जाईल। आपण पाहतात क्रांती सूर्य न्यूज सातारा। आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।